समर, वेळ दुपारी 3:30ची। मंगळवारी पुणे जिल्ह्यातील भिगवण बाजारपेठेत अपहरणाची घटना घडली आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। अपहरण झालेल्या मुलीचे लग्न 4 ते 5 दिवसांवर आलं होतं। त्यासाठी खरेदीची लगबग सुरू होती। 21 वर्षीय तरुणी आणि तिचे कुटुंबीय लग्नाची खरेदी करण्यासाठी भिगवणला आले होते। लग्नाची खरेदी करून मुलगी आणि तिची आई आणि तिचा भाऊ हे तिघ जण घरी निघाले होते। मात्र दबा धरून बसलेल्या 2 नराधम आरोपींनी कमी वर्दळीचं ठिकाण आनंद हॉटेलच्या पाठीमागे त्यांना गाठलं। आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि भाऊ आणि तिच्या आईच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकली। यामुळे त्या दोघांनाही काही काळ दिसेनासं झालं आणि आरोपींनी आपला डाव साध्य केला। त्यानंतर ही सर्व थरारक घटना घडली आहे। आई आणि भावाने मोठ्याने टाहो फोडला, हंबरडे फोडले, ओरडले, मदतीची भीक मागितली। आईने पदर पसरला पण मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता। त्यांना आठवत असणार आपल्या डोळ्यासमोर ओरबडत घेऊन जाणारे ते नराधम कोवळ्या जीवाशी काय करतील। ज्या माईने 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात वाढवलं, हाताला धरून चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, मागील 20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलीला वाढवलं आणि ज्या भावाने बहिणीचे आजपर्यंत लाड पुरवले, त्यांच्या डोळ्या देखत ही विदारक घटना घडली। बघता बघता ही संपूर्ण बातमी राज्यात पसरली आणि या घटनेला धार्मिक रंग चढला, कारण आरोपी मुस्लिम होते। हिंदुत्ववादी संघटनांना तर आयतं कोळीतच मिळालं। आपले राजकीय डाव साधणारे समोर आले। मात्र त्या माऊलीची मुलगी गेली आणि ज्या भावाने बहिणीच्या लग्नाचं स्वप्न बघितलं होतं त्याचं काय? पुढे या कुटुंबाला याच समाजात राहायचंय, जगायचंय, त्याचा विचार कोणी करणार आहे की नाही? संकटाच्या काळात आपण समाज म्हणून एकत्र यायलाच पाहिजे, पण त्याआधी स्वतःचा स्वार्थ आणि हेवे दावे बाजूला ठेवले पाहिजे। ही घटना अपहरणाची वाटत असताना आज पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले। ज्या मुलीचं अपहरण झालंय ती मुलगी आणि आरोपी मुलगा शेजारी राहत होते। याशिवाय तरुणी आणि आरोपींपैकी एका तरुणामध्ये महिनाभरापासून फोन कॉल आणि व्हॉट्सअप चॅटिंगवर बोलणं सुरू होतं। त्यामुळे हे प्रकरण प्रेम प्रकरणाशी संबंधित असण्याची शक्यता पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासून उघड केली आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार मुलीला माहिती होता आणि त्यामध्ये मुलगी देखील सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। ज्यावेळी आरोपी मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत होते, तेव्हा मुलीने कोणताही आरडाओरडा केला नाही किंवा गाडीत जाताना देखील आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता। त्यामुळे या प्रकरणाकडे प्रेम संबंधातून घडलेली घटना असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाची भिगवण पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा म्हणून नोंद केली आहे। झहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या 2 सख्या भावांनी मिळून मुलीचं अपहरण केलंय। या घटनेचा निषेध करण्यासाठी आज भिगवण बंदची हाक देखील देण्यात आली आहे। दुसरीकडे काही मुस्लिम संघटनांनी देखील या प्रकरणातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना शिक्षा देण्यात यावी अशी निवेदनं पोलिसांना दिली आहेत। अपहरणाच्या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही आणि करू नये, मात्र घटनेतील दोन्ही बाजू समजून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि 6 पथकं आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत। पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी केली असून टोल नाक्यांवर तपास वाढवलाय। काही रिपोर्ट्सनुसार 165 किलोमीटरचा रूट मॅप तयार करण्यात आलाय। मुलीचा आणि आरोपींचा शोध सुरू आहे। घटनेनंतर संताप उसळला असून सकल हिंदू समाज आणि स्थानिक नागरिकांनी भिगवण बंद पुकारलाय, तर पुणे सोलापूर महामार्ग काही काळ रोखण्यात आलाय। टायर जाळले, जनआक्रोश मोर्चा काढला, हिंदू संघटना आक्रमक झाल्या, मोर्चे आणि निदर्शनं झाली। पोलिसांनी तणाव टाळण्यासाठी गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप या राजकीय नेत्यांना रॅली काढण्यास परवानगी नाकारली। ही घटना प्रेम प्रकरण की जबरदस्ती अपहरण याबाबत तपास सुरू आहे। सध्या तरी मुलीचा शोध लागलेला नाही, पण पोलिसांचा तपास जोरात सुरू आहे।